नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी मी 1 वाटी वरई घेतलेली आहे. वरईला भगर सुद्धा म्हटलं जातं. याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि याचं आपल्याला अगदी बारीक या पद्धतीचं पीठ हे तयार करून घ्यायचं आहे. तयार करून घेतलेलं हे पीठ आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. इथे आपल्याला वरईचा चीक हवा आहे, तर त्यासाठी या पिठात पाणी घालायचं आहे. 1 वाटीसाठी मी 3 ग्लास यात पाणी घालत आहे. पीठ व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि 5 मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. ही स्टेप केल्यामुळे काय होतं, जे पीठ आहे तर ते तळाला जाऊन बसतं आणि वरती जे राहतं तर ते पाणी असतं. तुम्ही बघू शकता या पद्धतीने जे पीठ आहे तर ते तळाला जाऊन बसलेलं आहे आणि वरती हे पाणी शिल्लक राहिलेलं आहे. हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. थोडक्यात आपल्याला हे जे पीठ आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर ही स्टेप पुन्हा एकदा रिपीट करायची आहे. पुन्हा या पिठामध्ये पाणी घालायचे आणि 5 मिनिटांसाठी आपल्याला हे पीठ असंच ठेवून द्यायचं आहे आणि नंतर यावरचं जे पाणी आहे तर ते काढून घ्यायचं आहे. ही स्टेप मी 2दा केलेली आहे. आता हे जे पीठ आहे तर यात आपल्याला पुन्हा पाणी घालायचं आहे 3 ग्लास आणि झाकण ठेवून हे पीठ रात्रभर आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. आता बरोबर सकाळ झालेली आहे आणि रात्रभर मी हे पीठ असंच पाण्यामध्ये ठेवलेलं होतं. या पिठावरचं जे पाणी आहे आता ते मी काढून घेते आणि खाली बघू शकता हे जे पीठ आहे तर ते या पद्धतीचं आहे. इथे आपला हा जो वरईचा चीक आहे तर तो तयार झालेला आहे. वरई पाण्यामध्ये घातल्यानंतर ती फुलते, तर त्यामुळे आपल्याला हा जो चीक आहे तर तो मोजून घ्यायचा आहे. जवळजवळ या चिकाची साईज सुद्धा डबल झालेली आहे. बरोबर 2 वाटी एवढा हा चीक आहे. ज्या वाटीने आपण वरई मोजून घेतली होती त्याच वाटीने हा चीक मी मोजून घेतलेला आहे. आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. यात आपल्याला पाणी घालायचं आहे. ज्या वाटीने आपण वरई मोजून घेतली होती त्याच वाटीने बरोबर 3 वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे. यात आपल्याला उपवासाचं मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. साधारण अर्धा चमचा यात मी मीठ घालून घेतलं. मीठ थोडंसं बेतानेच घालायचं आहे, कारण वाळवणाचा पदार्थ आहे, सुकल्यानंतर थोडासा खारट होतो. त्यामुळे पाण्याला छान उकळ आल्यानंतर थोडा थोडा असा हा चीक आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एका हाताने छान असं हे मिक्स करत जायचं आहे. असं केल्यामुळे चिकाच्या गाठी होणार नाही. इथे मी संपूर्ण चीक यामध्ये घालून घेतलेला आहे आणि लक्षात ठेवा ही स्टेप करताना गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे. व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत चीक अगदी ट्रान्सपरंट दिसायला सुरुवात होत नाही तोपर्यंत हे मिक्स करत जायचं आहे. इथे मी छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता. आणि आता हा जो चीक आहे तर तो छान असा घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. जवळजवळ 4 ते 5 मिनिटांमध्येच हा चीक छान असा तयार झाला आहे. तुम्ही या चिकाची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि असंच हे मिश्रण 5 मिनिटं वाफेमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटांनंतर यावरचं झाकण काढायचं आणि याला पुन्हा असं छान मिक्स करून घ्यायचंय. इथे आपला हा चीक छान तयार झालेला आहे. इथे आपण वरईच्या कुरडया तयार करत आहोत, तर त्यासाठी आपल्याला जे कुरडईचं मिश्रण आहे तर ते गरमच वापरायचं आहे, तरच आपली जी कुरडई आहे तर ती व्यवस्थित होते. मिश्रण अजिबात थंड होऊ द्यायचं नाही. इथे मी साचा घेतलेला आहे. साच्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि छान अशा कुरडया आपल्याला एका पॉलिथिन पेपरवरती अशा गाळून घ्यायच्या आहे. इथे मी सर्वच कुरडया जवळजवळ तयार करून घेतलेल्या आहे. तर इथे आपण 1 वाटी वरईचं पीठ घेतलं होतं, तर त्यापासून बरोबर 15 ते 20 एवढ्या कुरडया इथे आपल्या तयार झालेल्या आहे. या कुरडया कडकडीत उन्हामध्ये आपल्याला सुकवून घ्यायच्या. इथे मी कुरडया सुकवून घेतलेल्या आहे. बघू शकता मस्त अशी पांढरी शुभ्र कुरडई तयार झालेली आहे. आता ही कुरडई मी तुम्हाला फ्राय करून दाखवते. कुरडई फ्राय करण्यासाठी तेल छान कडकडीत गरम करून घेतलं. यात कुरडई घालायचे. कुरडई तेलामध्ये घातल्याबरोबर तुम्ही बघू शकता तिप्पट आणि चौपटीने छान फुललेली आहे. मस्त अशी क्रिस्पी आणि खुसखुशीत इथे आपली ही वरईची कुरडई तयार झाली. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की या पद्धतीने ही उपवासाची वरईची कुरडई तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. चवीला अगदी भन्नाट लागते. प्रकार क्रमांक 2. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी साबुदाणा रात्रभर मी पाण्यामध्ये भिजायला ठेवलेला होता. साबुदाणा चांगला मऊसूत भिजलेला आहे. इथे मी 3 मध्यम आकाराची बटाटी उकडून घेतली आणि त्यांची सालं काढून घेतली. बटाटी आपल्याला अशी बारीक कट करून घ्यायची आहे.
आता मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा घालून घ्यायचा आहे। हा साबुदाणा 3 ते 4 बॅचेसमध्ये वाटून घ्यायचा आहे। साबुदाणा घालून घेतल्यानंतर यात आपल्याला थोडेसे बटाट्याचे काप घालायचे आहे आणि अगदी कळकळीत गरम करून घेतलेलं यात पाणी घालायचं आहे थोडंसं आणि याची अगदी बारीक या पद्धतीची फाईन पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, इथे आपल्याला कळकळीत गरम करून घेतलेलंच पाणी वापरायचं आहे मिश्रण वाटण्यासाठी। इथे मी सगळं मिश्रण छान बारीक वाटून घेतलेलं आहे। मिश्रणाची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे। यापेक्षा जास्त सैलसर हे मिश्रण ठेवू नका। यात आता 1 चमचा पिवळ्या मिरचीचं तिखट घालून घेतलं। तुम्ही लाल मिरचीचं तिखट घालू शकता किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा यात घालू शकता। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि छान याला मिक्स करून घेतलंय। आता याची आपल्याला पळी पापड तयार करून घ्यायची आहे। तर त्यासाठी इथे मी प्लास्टिकची शीट घेतलेली आहे। यावरती साधारण एक छोटी पळी आपल्याला असं हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि याला हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला अशी छोट्या छोट्या साईजची पळी पापड ही तयार करून घ्यायची आहे। याच पद्धतीने सगळ्या मिश्रणाची मी पळी पापड हे तयार करून घेतली। हे पळी पापड आता आपल्याला 2 दिवस कळकळीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहे। पळी पापड इथे मी सुकवून घेतलेले आहे। पाहू शकता, अगदी मस्तसे पळी पापड तयार झाले। कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी इन्स्टंट असे झटपट होणारे हे पळी पापड इथे आपले तयार झाले। तुम्हाला फ्राय सुद्धा करून दाखवत आहे। पाहू शकता, मस्तसे तिप्पट असे हे पळी पापड फुलत आहे। तयार झाले मस्तसे उपवासाचे साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड। हे पळी पापड मस्तसे क्रिस्पी खुसखुशीत होतात आणि पांढरे शुभ्र देखील होतात। चवीला अगदी छान लागतात, एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 वाटी साबुदाणा घेतला। यात पाणी घातलं आणि 3 ते 4 वेळेस साबुदाणा स्वच्छ धुवून घेतला। आता साबुदाण्यामध्ये साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालायचं आहे। झाकण ठेवून हा साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजायला ठेवायचा आहे। इथे मी हा साबुदाणा रात्रभर भिजवून घेतला। आता सकाळी तुम्ही पाहू शकता, साबुदाणा मस्त फुललेला आहे। मस्त असा मऊसूत हा साबुदाणा भिजला गेलेला आहे। आता हा साबुदाणा हाताने मोकळा करून घ्यायचा आणि कुकरमध्ये याला आपल्याला घालून घ्यायचं आहे। यात आपल्याला पाणी घालायचं आहे, तर अगदी कळकळीत गरम करून घेतलेलं 2 वाटी यात पाणी घालायचं। छान याला मिक्स करून घ्यायचंय। आता चवीप्रमाणे यात मीठ घालायचं। मीठ आपल्याला इथे कमीच वापरायचं आहे, कारण वाळवणाचा पदार्थ सुकल्यानंतर आणखी खारट होतो, त्यामुळे अगदी थोडंसं यात मीठ घालायचं, मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। इथे मी कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतलंय। इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। मिश्रण बघा, मस्त ट्रान्सपॅरंट झालेलं आहे आणि या मिश्रणाची थिकनेस देखील बघून घ्या, या पद्धतीची आहे। असंच आपल्याला हे मिश्रण हवं आहे। जर तुमचं मिश्रण यापेक्षा खूप घट्ट असेल तर यामध्ये तुम्ही गरम करून घेतलेलं पाणी नंतर ॲड करून घेऊ शकता। आता इथे मी एक पायपिंग बॅग घेतली। यामध्ये आपल्याला हे तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे साबुदाण्याचं, ते असं घालून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला कोन हा तयार करायचा आहे। इथे मी हा कोन तयार करून घेतला। इथे आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा नायलॉन साबुदाणा बघत आहोत। हा साबुदाणा अगदी इन्स्टंट तयार होतो। त्यासाठी आता पायपिंग बॅगचं जे पुढचं टोक आहे तर ते कट करून घ्यायचं आणि याचे अगदी छोटे छोटे आपल्याला असे ड्रॉप्स पेपरवरती घालून घ्यायचे आहे। याच पद्धतीने मी सगळा नायलॉन साबुदाणा एका पेपरवरती घालून घेतला। हा साबुदाणा 2 ते 3 दिवस कळकळीत उन्हामध्ये छान सुकवून घ्यायचा आहे। साबुदाणा पूर्ण सुकल्यानंतर पाहू शकता, मस्त असा ट्रान्सपॅरंट होतो। अगदी मार्केटसारखा हा नायलॉन साबुदाणा तयार झालेला आहे। आता हा साबुदाणा मी तुम्हाला फ्राय करून दाखवते। त्यासाठी तेल कळकळीत गरम करायचं। थोडासा नायलॉन हातामध्ये घ्यायचा आणि तेलामध्ये घालायचा। पाहू शकता, अगदी तिप्पट ते चौपट मस्त असा हा नायलॉन साबुदाणा फुगलेला आहे। साबुदाण्याचा प्रत्येक दाणा हा फुगला गेलेला आहे। एकही दाणा असा राहत नाही की तो फुगत नाही। मस्त असा क्रिस्पी कुरकुरीत हा नायलॉन साबुदाणा तयार होतो। याच पद्धतीने मी सगळा नायलॉन साबुदाणा मस्त फ्राय करून घेतला। पाहू शकता, छान पांढरा शुभ्र हा साबुदाणा झालेला आहे आणि छान असा क्रिस्पी आणि कुरकुरीत देखील आहे। आता साबुदाण्याचा चिवडा बनवायचा आहे, तर त्यासाठी इथे मी शेंगदाणे देखील हलकेसे तांबूस रंगावरती फ्राय करून घेतले आणि या नायलॉन साबुदाण्यावरती घालून घेतले।
आता हिरवी मिरची देखील मी फ्राय करून घेतली. हवं तर तुम्ही ते लाल तिखट देखील वापरू शकता. अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालून घेतलं. मीठ तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि छान हा चिवडा हाताने मस्त टॉस करून घेतला. तयार झाला इथे आपला नायलॉन साबुदाणा. हा साबुदाणा अगदी मस्त क्रिस्पी खुसखुशीत होतो. कुठलीही पूर्व तयारी करावी लागत नाही हा साबुदाणा बनवण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही हा साबुदाणा एकदा बनवला तर सगळ्या जुन्या पद्धती देखील विसरून जाल. इतका झटपट आणि मस्त हा साबुदाणा बनतो. एकदा ट्राय करून बघा. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटूया एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.